आमची आजची सकाळची सुरुवात म्हणजे 6 वाजले. आपला ब्लॉग आहे आजचा रायगडचा. आम्ही रायगडला नेपास आहे सगळे पोर पै आहे. आमच्या गेला गाडीचं टायर फुटून मला काय सांगा त्याला बाहेर ट्रेन व्हायली. आता हे सही समोर आहे आणि मी मागच्या गाड्या लेट दाखवला साईडला करायला. आता तुम्हाला दाखवतो पुढं. तर गाडी होती समोर, गाडीचं चालू होतं चाक खोलणं कारण की दुसरं चाक लावायचं होतं. त्यानंतर पाहत होते ते सगळं. नंतर आला तर जयला म्हणलं तुझी काय म्हणणं आहे होते म्हणे. मला काही म्हणणं नाही मला घेऊच नको म्हणे. गाडी वगैरे रिपेअर करून आलो होतो आम्ही समोर. मग 9 वाजले ते रायगडपाशी येऊपर्यंत आम्हाला सगळ्यांनी आवरून घेतलं पटापट कारण की जायचं होतं वरती. आणि मी होतो हा इथं कारण की आम्हाला लगेच जायचं होतं रायगडला कारण की मी सगळं आवरून वगैरे उभं होतो. हे होतं दादू, त्याच्या मागं होतं रुद्र आणि बाकीचे पोरं पण समोर उभे होते सगळे. म्हणलं आवरा पटकन चला म्हणलं. तिथून आलो तो रायगडच्या पायथ्याशी, तिथं फोटो वगैरे काढले. तिथून लगेच आलो होतो वरती महाराजाच्या स्मारकापाशी दर्शन वगैरे घेतलं. तिथून पण 1-2 क्लिपा घेतल्या आणि फोटो घेतले. तिथून आम्ही लगेच महादेव मंदिरात आलो होतो. दर्शन वगैरे केलं सगळ्यांनी. म्हणलं निश्चितीने दर्शन करा. मस्त रुद्र वगैरे सगळे होतो आम्ही सोबतच. दर्शन वगैरे करून आम्ही निघालो होतो लगेच बाहेर. कारण की वरती तर आलो होतो सगळे पण खाली जायची फार परेशानी होत होती कारण की पाय फार दुखत होते सगळ्यांचे. राहुल दादाने तर डायरेक्ट वरती बसूनच घेतलं होतं. यार म्हणे ऐकून जमतच नाही. म्हणलं दादा जसं आलो तसं जाऊ आपण. त्यानंतर निघालो होतो आम्ही लगेच खाली. म्हणलं जाऊ दे जसं होईल तसं. रुद्र, मी, स्वप्नील भाऊ म्हणलं ठीक आहे चला आपण खाली. लगेच आम्ही खाली निघालो. खाली आल्या सगळ्यांनी गाडीत कपडे वगैरे चेंज केले. सगळे हाफ चड्ड्यावर बसले कारण की आम्हाला जायचं होतं महासाहेबाच्या दर्शनाला. महासाहेब म्हणजे आपले शिवाजीराजे भोसले यांची आई. तिथून आम्ही लगेच चाललो होतो दर्शनासाठी. हे समोर सगळे चालले होते. म्हटलं ठीक आहे चला पटापट चला दर्शन वगैरे करून आपल्याला लगेच जेवायचं कारण की वाजले ते 4 अंकांनी कोणीही जेवण केलेलं नव्हतं. त्यानंतर आलो होतो आम्ही महासाहेबाच्या स्मारकापाशी. दर्शन वगैरे केलं सगळ्यांनी. तिथून आम्ही निघालो होतो रिटर्न. तिथून आलो होतो आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं. त्यानंतर जय पाहत होतो. म्हटलं काय बघतोय म्हणे काही नाही. राहुल भाऊ माझ्याजवळ बसले होते. डायरेक्ट बीचवरती आलो. मस्त गाणे वगैरे चालू होते. बीच वगैरे मस्त रातचा मस्त नजारा घेतला, मजा केली. तिथून आम्ही कारण की जायचं होतं जेवण करण्यासाठी. 10 वाजले होते. हे सगळेजण जेवणाची वाट बघत होते. मस्त सगळेजण रिलॅक्स पडलेले होते कारण की सगळ्यांचे पाय दुखत होते. तर मित्रांनो तुम्हाला आता रायगडचा ब्लॉग कसा वाटला आपल्याला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय शिवराय, जय जगन्नाथ. झोपतोय आता. बाय बाय, गुड नाईट.